आपण पाहू शकता काँग्रेसचे विद्यमान आमदार संजयजी मेश्राम या ठिकाणी आलेले आहेत आणि काँग्रेसचे सर्व विजयी उमेदवार जे नगरसेवक झालेले आहेत त्यांच्यासोबत ते आनंद व्यक्त करताना या ठिकाणी दिसून येत आहे। कशा पद्धतीने गुलाल उधळला जात आहे, पुष्पमाला त्यांच्या गळ्यात टाकण्यात येत आहे आणि अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा हा क्षण या ठिकाणी एकूणच पाहायला मिळतोय। उमरेड नगरपालिका निवडणुकीचा हा जो निकाल आज लागलेला आहे हा अतिशय अटीतटीचा आणि चुरशीचा सामना झाल्याचं दिसून येते। भारतीय जनता पक्षाचे 14 नगरसेवक निवडून आले तर काँग्रेसचे 13 आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ह्या भाजपच्या आल्या। प्राजक्ता रोहित कारू। सर नमस्कार। नमस्कार। आज निवडणुकीचा निकाल शेवट म्हणजे फायनली झाला आहे जी। तर आपण काय सांगाल आज जे आपले 13 नगरसेवक निवडून आलेले आहे 27 पैकी 13 निवडून आले, पण मला असं वाटतं ज्या प्रकारची फाईट आम्ही दिलेली आहे, आमचा वरचा जरी कॅन्डिडेट पडला असेल पण आमच्या नगरसेवकाची जी स्ट्रेंथ आहे ते पूर्णपणे आलेली आहे। एक आमच्याकडे जास्त असता तर बहुतेक आज आम्ही जास्त असलो असतो, पण ठीक आहे, जो जनतेने कौल दिलेला आहे ते आम्हाला मान्य आहे, आम्ही मोठ्या मनाने ते मान्य करतो। पण एक सशक्त विरोधकाची भूमिका आम्ही आमच्या नगर परिषदेमध्ये मांडणार आणि यांना बिलकुल धारेवर धरून कोणताही चुकीचा निर्णय घेऊ देणार नाही। अतिशय समतोल राखणारी ही निवडणूक या ठिकाणी पाहायला मिळत आहे। 13 आणि 14 म्हणजे याला खूप फरक नाही म्हटलं जात, सारखं समसमान। सत्ताधारी ज्या पद्धतीने जिथे कुठे कमी जास्त वाटतील तिथे तुम्ही तेवढ्याच ताकदीने विरोध करून जनतेच्या हिताचं तुम्ही या ठिकाणी काम करणार असं निश्चितच म्हटलं जाईल। जी बघा, शेवटी जनतेने जो कौल दिलेला आहे तो बरोबरचा कौल आहे। एक इकडे एक तिकडे, फक्त एका मताने जर ते पुढे जात असतील त्यांना चांगले निर्णय घेण्याकरता आम्ही भाग पाडू आणि या नगरीचा विकास म्हणजे एक मोठा जो विषय आहे या नगरीकरता आज तो आहे कोल डेपोचा। तो कोल डेपोचा निर्णय इथं होऊ देणार नाही याच्याकरता त्यांची सुद्धा सहमती घेऊ। तो कोल डेपो इथं होऊ देणार नाही हा आमचा पहिला प्रश्न राहणार आहे। याबद्दलचं निवेदन मी ऑलरेडी मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे। आताच माझी भेट झाली परवाच्या दिवशी त्यांच्याशी। त्यासोबतच ज्या काही विकासाचे कामं या नगरीमध्ये होणार आहेत त्याच्यामध्ये आमचा सकारात्मक सहभाग राहणार आहे। जिथे इथं ते चुकतील त्यांना रस्ता दाखवण्याचं काम आम्ही विरोधी पक्ष म्हणून करणार। नक्कीच या विजयाचं श्रेय आपण कुणाला द्याल? या विजयाचं श्रेय मी कार्यकर्त्यांना देईन। ज्या पद्धतीने ते लढले म्हणजे सलाम केल्याशिवाय माझा दुसरा शब्द नाहीये माझ्या तोंडामध्ये। आज ज्या जिद्दीने आमचे सगळे लोक लढले आणि स्वतःच्या बळावरती निवडून आले, हा विजय खऱ्या अर्थाने आज कार्यकर्त्यांचा आहे, नेत्यांचा नाही। ठीक आहे सर, म्हणून या सगळ्यांना नेत्यांच्या माध्यमातून सलाम करतो। आता पुढचे 5 वर्ष उमरेड शहराचा जो विकास रखडलाय गेल्या 4 वर्षापासून प्रशासक होतं त्यामुळे, तर आता विकासाला गती कशा पद्धतीने दिली जाईल? बघा, समन्वय साधून त्यांच्याकडे सरकार आहे, आमच्याकडे आम्ही विरोधी पक्ष म्हणून इथं सक्षम आहोत। आम्ही दोघांनी मिळून जे ज्या काही डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत, जसं आता मी तुम्हाला सांगितलं, एक तर कोल डेपोचा विषय आहे, दुसरा एक चांगली इथं शिक्षण व्यवस्था, त्यासोबतच एक चांगली आरोग्य व्यवस्था करण्याकरता आपण प्रस्ताव दिलेला आहे। त्याला मुख्यमंत्री साहेबांनी खूप सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। म्हणजे आर्च एंजलला टेक ओव्हर करण्याचा जो विषय आहे तो नॉर्मली प्रायव्हेट प्रायव्हेट प्रॉपर्टी असते ते सरकार घेऊ शकत नाही, पण त्यांनी होकार दिलेला आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या काही आपण शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये त्यांचं सहकार्य घेऊ आणि या नगराचा विकास करू। ठीक आहे सर, निश्चितच आपण ज्या पद्धतीनं पुढचं विजन सांगितलंय ते खरं ठरो आणि ठीक आहे सर, धन्यवाद। काँग्रेस पक्षाच्या यामध्ये आणखी पोस्टल बॅलेट ऍड करायचं बाकी आहे।